जो उद्या 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो, आज आपल्या विद्यालयामध्ये तो साजरा केला जात आहे। तर शिक्षणाची ताकद काय असते आणि शिक्षणामुळे एखाद्याचं व्यक्तिमत्व कशा प्रकारे खुलून दिसतं, हे अशी उदाहरणं आपल्या भारत देशामध्ये, जगामध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात। त्याचबरोबर आज जर आपण विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या महिला आज आघाडीवर दिसतात। आपल्या भारताच्या राष्ट्रपती ह्या सुद्धा एक महिला आहे। त्याचबरोबर इतर जे इंजिनिअरिंगचे क्षेत्र असेल, त्याचबरोबर अवकाश क्षेत्र असेल, संशोधन असेल, यामध्ये सुद्धा महिला ह्या आघाडीवर दिसून येतात। तशाच प्रकारचे आपल्या विद्यालयाला आज एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व लाभलेले आहे। कुमारी शुभदा बाळासाहेब महानवर, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी ह्या मॅडम कार्यरत आहे आणि ह्या मॅडम आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहे। मी मॅडमांचं आपल्या विद्यालयातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मॅडम, आपला परिचय आणि ओळख थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगा। नमस्कार। सर्वप्रथम मी सर्वांचे शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानते की मला इथे इन्व्हाइट केलं बोलण्यासाठी। माझं नाव शुभदा सुरेखा बाळासाहेब महानवर, मी ग्राम महसूल अधिकारी वेळे येथे तालुका वाई येथे ज्याला तलाठी म्हणतात या पदावर कार्यरत आहे सध्या। धन्यवाद। आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय? माझे वडील इथेच या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये या शिपाई होते आणि आई गृहिणी होते। तुमचं शालेय शिक्षण म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण? दुसरी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल घोडी इथे होते। त्यानंतर 3री पासून म्हणजे निम्म्या 2री पासून पळशीमध्ये 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतर 5वी पासून 10वी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल पळशी या शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे। शालेय जीवनामध्ये एखादा अविस्मरणीय असा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये घडलाय का? अविस्मरणीय असं वेगळं काही नाही, पण शाळेमध्ये असताना मी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचे। म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असो, निबंध स्पर्धा असो, बाकी जेवढ्या काही स्पर्धा आयोजित व्हायच्या त्याच्यात मी भाग घ्यायचे आणि म्हणजे मला असं वाटतं की तीच सुरुवात असावी माझ्या यशापर्यंत पोहोचण्याची आयुष्यामध्ये। धन्यवाद। शालेय जीवनामध्ये शिकत असताना तुमच्या भविष्यामध्ये काय स्वप्न होती का? म्हणजे आज तुम्ही ज्या पदावर आहे की तुम्ही शालेय जीवनामध्ये ठरवलेलं होतं का की मला भविष्यामध्ये MPSC द्यायची किंवा स्पर्धा परीक्षा द्यायची आहे? शालेय जीवनामध्ये असताना असं काही MPSC कडे जायचं असं पहिला प्लॅन नव्हता। पहिला प्लॅन म्हणजे डोक्यात विचार असायचा की लोकांसाठी काहीतरी करायचंय आणि ते जास्त लोकांसाठी करण्याचं मला ऑक्युपेशन किंवा व्यवसाय किंवा लोकांशी कनेक्टेड असण्याचा एक मार्ग म्हणजे डॉक्टर होणं वाटायचं। आणि लहानपणापासून मी असं विचारतात ना शाळेमध्ये की तुम्हाला काय व्हायचंय, प्रत्येक जण उठून उभं राहून सांगतो, तसं मी डॉक्टर व्हायचंय हेच सांगायचे। आता जी तुम्ही सेवा देताय हे सुद्धा खूप मोठं कार्य आहे मॅडम। 10वी मध्ये तुम्ही कोणत्या साली या विद्यालयामध्ये होत्या आणि 10वी मध्ये तुम्हाला किती टक्के गुण मिळाले होते? मी 2012 साली 10वी मध्ये होते इथे आणि 10वी मध्ये 86.80% होते। छान। त्यानंतर बघा 10वी नंतर आपल्याला ज्यावेळेस तुम्हाला चांगली टक्केवारी मिळाली, त्यानंतर तुम्ही कोणत्या साईडला म्हणजे शाखा कोणती निवडली आणि ती शाखा तुम्ही का निवडली? तसं त्या वयात जास्त कोणी सांगणार नव्हतं की 10वी नंतर काय केलं पाहिजे। जेवढे काही ओळखीचे लोक असतील ते सगळे सांगायचे की बाबा सायन्स घेतलं पाहिजे, जेणेकरून पुढे बरेच मार्ग ओपन राहतात आयुष्यात वेगवेगळ्या संधींसाठी।
म्हणून 11वी साठी राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे राजेंद्र ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 11वी साठी मी मॅथ्स निवडलं. ॲक्च्युली मला मॅथ्स आवडत नव्हतं एवढं शाळेच्या वयात. असं प्रत्येकाचा एक आवडीचा विषय असतो, तसं मला मराठी हिंदी जास्त आवडायचं आणि मॅथ्सचा थोडासा असा तिटकारा होता, पण ते योगायोगानं तरी पण माझ्याकडून ते मॅथ्स निवडलं गेलं आणि 11वी-12वी मॅथ्स म्हणजे डिव्हिजन ए मध्ये 11वी-12वी झाली. खूप छान. त्यानंतर तुम्ही 12वीला राजेंद्र विद्यालय खंडाळा या ठिकाणी तुमचं 12वी पूर्ण झालं. 12वीला किती टक्के गुण मिळाले आणि त्यानंतर अभ्यास कसा केला? 12वीला 10वी सारखी स्थिती नसते. एकतर आपण इथून बाहेर जातो, 11वी-12वीचं बाहेरचं वातावरण वेगळं असतं. आपल्याला आपल्याच लोकांना तिथे राहायची सवय असते आणि तिथे बाहेर गेल्यावरती तालुक्यातून, जिल्ह्यातून, अगदी बाहेरच्या जिल्ह्यातून पण कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी असतात. ते वेगवेगळ्या टॅलेंटचे लोक असतात आणि आपली कॉम्पिटिशन तिथं वाढते. म्हणजे आपण इथे डबक्यातले बेडूक असतो थोडेसे, बाहेर गेल्यावर मात्र समजतं की खरं जग काय आहे. तेव्हाचं वयाच्या वाढीनुसार जसं मॅडमने सांगितले तसे आपल्या आयुष्यात होणारे बदल आणि बाहेरच्या सराउंडिंगशी आपल्याला मॅच व्हावं लागतं. त्याच्यामध्ये तितकी आपली हुशारी राहत नाही, म्हणजे अडॅप्ट करता करता आपल्याला वेळ जातो. 12वीमध्ये म्हणजे तेव्हाच्या त्या इयरमध्ये 2014 साली मी 12वीला होते आणि 68% मिळाले, पण तरी ते कमी वाटत असले तरी ते क्लासमध्ये 4th नंबरला मी होते. खूप छान. आता तुम्ही 12वी सायन्स केलेलं आहे, मग आता जे आपण आमची मुलं इथे सेमीला असतात, मग याचा फायदा 12वीला 11वी-12वी सायन्सला होतो का? किंवा 12वी सायन्सला कोणकोणते विषय असतात सायन्सला गेलो 11वी-12वीला? म्हणजे एक चांगली गोष्ट, अभिमानाची गोष्ट मला सांगायला आवडेल की या शाळेमध्ये सेमी इंग्लिश जेव्हा पहिल्यांदा चालू झालं इयत्ता 8वी मध्ये, 7वी नंतर, तेव्हा पहिली बॅच ही आमची बॅच होती त्या इयरची आणि त्या पहिल्या सेमी इंग्लिशच्या बॅचमध्ये माझा 1st नंबर होता. म्हणजे सेमी इंग्लिशचा आपल्या पुढच्या लाईफमध्ये खरंच फायदा होतो. मला तरी माझ्या लाईफमध्ये फायदा झाला. इंग्लिशची यूज टू झाल्याचा त्याचा लाभ मला 11वी मध्ये डायरेक्ट सायन्स घेतल्यामुळं बऱ्यापैकी मॅथ्स इंग्लिशमध्ये, सायन्स बायोलॉजीचे विषय इंग्लिशमध्ये आणि मला असं वाटतं की बाकी विद्यार्थ्यांना ज्यांची सेमी नव्हती त्यांना जास्त वेळ लागला गोष्टी समजायला, तसं मला सेमी इंग्लिश असल्याचा खूप जास्त फायदा झाला. खूप छान मॅडम. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयात झालंय? ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्री झालंय. तेव्हा पण 12वी नंतर म्हणजे लाईफमध्ये टर्निंग पॉईंट काय असतात. 12वी नंतर मला ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं होतं. एकतर तेव्हा CET होती, JEE होती. इंजिनिअरिंगमध्ये मला जास्त इंटरेस्ट नव्हता आणि मेडिकलमध्ये इंटरेस्ट होता, पण तेव्हा जास्त असं पार्श्वभूमी नसायची की अभ्यासासाठी. क्लासेस वगैरे होते पण मी जॉईन केले नव्हते कोणतेच क्लासेस. मग 12वीच्या पर्सेंट आणि CET नुसार मेडिकलला ॲडमिशन असायचं आणि तेव्हा मेडिकलला जास्त स्कोर आला नाही आणि मेडिकलचं ॲडमिशन म्हणजे डॉक्टर होण्याचं स्वप्न तिथं थांबलं. दुसरं ऑप्शन होता तेव्हा जास्त असं चालायचं की MPSC क्लिअर होण्यासाठी BSc ॲग्री जास्त लोक घेत होते त्या काळी आणि मला असं वाटायचं की मग मी ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेतलं तर मला इझी जाईल आणि शेती रिलेटेड थोडीफार आवड होती किंवा आवड निर्माण होईल असं वाटलेलं. त्यासाठी ॲग्रीसाठी प्रयत्न केलेला, पण शेती तेव्हा एक क्रायटेरिया होता आणि शेती वडिलांच्या नावावर नव्हती. मग त्याच्यामुळे त्याला काहीतरी 12% मिळायचे, ते मिळाले नाही, त्यामुळे मेरिटमध्ये तेव्हाही बसले नाही. मग तेव्हा थोडंसं डिप्रेशन आलेलं. मग मी BHMSला पण ॲडमिशन ट्राय केलं 12वी नंतर, पण परत ते असं गव्हर्नमेंट पेक्षा जास्त थोडंसं खर्चिक होतं. त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की प्लेन BSc करूया आणि MPSCचा अभ्यास करण्याचा पण प्रयत्न करूया. त्यासाठी मग इथेच राजेंद्र महाविद्यालय खंडाळा येथे BSc साठी ॲडमिशन घेतलं आणि केमिस्ट्री सब्जेक्ट 3rd इयरला निवडलं. MPSCची परीक्षा असते, कसं कळलं तुम्हाला? म्हणजे तुमचे कोण नातेवाईक किंवा तुमचे कोण मित्र मैत्रीण MPSC तयारी करत होते, कोणाकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळालं? तेव्हा असं कोणी मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक कोणीच नव्हतं MPSC मध्ये. फक्त माहित होतं की अधिकारी होण्यासाठी म्हणजे तुम्ही ह्या ज्या शालेय वयात आहात तेव्हा आम्ही खाली बसलेलो असायचो आणि समोर वेगवेगळे अधिकारी किंवा चांगल्या पोस्टवर असणारे लोक असायचे. तेव्हा असं ठरवलेलं की हे होण्यासाठी काय करता येईल, तर मग MPSC माहित होतं आणि 12वी नंतर थोडं थोडं मला म्हणजे लहान
लहानपणापासून अगदी 5वी पासून पेपर वाचण्याचा छंद होता. मग त्यातले बरेच कात्रणं माझ्याकडे अजून पण जपून ठेवलेले आहेत की त्यामध्ये यशोगाथा, MPSC क्लिअर होण्यासाठी कोणी अधिकाऱ्यांनी काय काय केलं अशी कात्रणं मी जमवलेली ते वाचायचे. न्यूजपेपर वाचण्याचा छंद होता त्यामुळे करंट अफेअर्स बद्दल आवड होती. पूर्ण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय सगळ्या स्तरावर काय चालू आहे याची माहिती असायची आणि ती एक आवड होती. आणि करंट अफेअर्स हा विषय MPSC मध्ये असतो तर मग त्या कलेनं मी MPSC बघूया काय आहे आणि तशी माहिती स्वतःच घेतली. तेव्हा मोबाईलवरती एवढं आता जेवढं अवेलेबल असतं कंटेंट युट्यूबला, अधिकाऱ्यांच्या मुलाखती आहेत त्या तेव्हा नव्हत्या. तर मला असं आठवतंय की वर्तमानपत्राचं कात्रण वगैरे तेच माझा पहिला सोर्स होता. खूप छान. तुम्ही MPSC तयारी करताना तुमची दिनचर्या काय होती किंवा तुम्ही क्लासेस वगैरे लावले होते का? क्लासेस असे सुरुवातीला एक 6 महिने एक शिरवामध्ये टीचर भेटलेला म्हणजे त्या स्वतः IT मध्ये जॉब करत होत्या पण त्यांचं स्वतःचं MPSCचं स्वप्न राज्यसेवेत पोस्ट मिळवण्याचं स्वप्न इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन राहून गेलं होतं. मग त्यांनी अशा लोकांसाठी जे धडपड करतायत त्यांच्यासाठी क्लास चालू केले होते. मी पहिले 5-6 महिने फक्त शनिवार रविवार क्लास असायचा तर तो जॉईन केलेला. पण तेव्हा 12वी नंतर फर्स्ट इयर मध्ये एवढी समज नव्हती तर समजत नव्हतं की आपण काय करतोय काय नाही. पण तेवढेच एक 6 महिने क्लास केला, बाकी संपूर्ण सेल्फ स्टडीज केला. खूप छान मॅडम. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्हाला काय अडचणी आल्या, त्याच्यावर तुम्ही मात कशी केली? अडचणी म्हणजे सुरुवातीला असं ठरवलेलं की MPSC थ्रू काहीतरी मिळवायचं. पहिलं तर स्वप्न होतं राज्यसेवा जे की लेखी असतं आणि मला CSAT मध्ये चांगला स्कोर यायचा. पण एक GS1 चा पेपर असतो जो सगळे विषय त्यामध्ये असतात तर त्याचा माझा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळं त्याच्यामध्ये स्कोर होत नव्हता. त्यानंतर राज्यसेवेचा पॅटर्न बदलला आणि CSAT ऐवजी पूर्ण म्हणजे CSAT चा स्कोर होत होता त्यामुळे प्री क्लिअर होत होती. पण पॅटर्न बदलल्यामुळे प्री पण क्लिअर होत नव्हती पहिल्या 1-2 इयर मध्ये. आणि त्यानंतर मग MPSC ग्रुप B आणि ग्रुप C हा एक प्रकार असतो. राज्यसेवा तात्पुरती बंद केली आणि एक्झाम देत होते पण प्रॉपर राज्यसेवेचा अभ्यास तेव्हा करत नव्हते. मग ग्रुप B आणि ग्रुप C साठी तयारी चालू केली. आता MPSC UPSC तयारी करणारे विद्यार्थी तर खूप असतात. आता बघा यावर्षी बघा आपण पेपरमध्ये सुद्धा बातम्या बघत होतो की पोलीस भरतीच्या जागा समजा 100 असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी असतात हजाराच्या वर विद्यार्थी असतात, म्हणजे 5,000 10,000 असे विद्यार्थी असतात. म्हणजे MPSC ची परीक्षा पास होणे हे खूप म्हणजे कठीण काम आहे असं वाटतंय. आता MPSC चे विद्यार्थी काही जणांना अशा प्रकारची समज आहे की आपण ग्रामीण भागामधून शिकलेलो आहोत आणि मग काही शहरी भागामध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत. मग आपण या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांबरोबर कशा प्रकारे कॉम्पिटिशन करणार? आपण तर ग्रामीण भागामध्ये शिकलेलो आहोत. तुम्हाला अशा प्रकारे काय जाणवलं का की तुमचं शिक्षण ग्रामीण मध्ये झालेलं आहे, त्याचं काय तुम्हाला नुकसान वगैरे झालं का? अजिबात असं मला कधी वाटलं नाही. एकतर मला असं जाणवलं की ग्रामीण भागातच खरं टॅलेंट असतं. त्यांचं ब्रेन, त्यांना जे संस्कारातून शिक्षकांनी शिक्षण दिलेलं असतं, जसं घडवलेलं असतं ते शहरी लाईफपेक्षा थोडं वेगळं आहे आणि ते जास्त टॅलेंटेड आहेत मुलं. मी म्हणजे माझ्यासोबत पण आता जे अधिकारी लोक आहेत तर ते सुद्धा सगळे ग्रामीण भागातून आहेत आणि अत्यंत हुशार लोक आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही की शहरी किंवा ग्रामीण याचा काही म्हणजे तोटा होतो. उलट जास्त असं होतं की ग्रामीण भागातून संघर्ष करत मुलं आलेली असतात त्याच्यामुळं त्यांना त्याची जाणीव असते आणि त्यातून जास्त यश मिळण्याची शक्यता असते. खूप छान मॅडम. तुम्ही जी MPSC ची परीक्षा दिली ती पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सक्सेस झाल्या का कसं अपयश आलं? पहिल्या प्रयत्नात तर नाही यश मिळालं. एकतर सुरुवातीला समजण्यातच 1-1.5 वर्ष गेलं की बाई प्रोसेस काय आणि त्यात प्रॉपर MPSC हा आयोग आहे जो इतका डिफिकल्ट आहे. पूर्ण देशामध्ये UPSC एक नंबरची अशी परीक्षा आहे ती पारदर्शक आहे आणि राज्यामध्ये MPSC मध्ये अशी प्रोसेस आहे की पहिली प्री असते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि राज्यसेवेमध्ये इंटरव्ह्यू असतो जो राज्यसेवेचा क्रायटेरिया आहे. ग्रुप B या एक्झाम मध्ये 3 पोस्ट असतात, PSI, STI आणि ASO.
सेल्स टॅक्स जो आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झालाय आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर सहाय्यक कक्ष अधिकारी PSI तर सगळ्यांनाच माहिती आहे नावाने, पोलीस सब इन्स्पेक्टर. ह्या 3 पोस्टसाठी ग्रुप बी असते आणि ग्रुप सी मध्ये सध्या 5 पोस्ट आहेत. टेक्निकल असिस्टंट, त्यानंतर एक्साइज सब इन्स्पेक्टर, क्लर्क एक आहे, मंत्रालय क्लर्क, आणि सध्या ऑल महाराष्ट्र क्लर्क हे MPSCच घेतं ग्रुप सी थ्रू. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट ही एक पोस्ट आहे आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर. ह्या 5 पोस्ट सध्या ग्रुप सी मध्ये घेतल्या जातात. मी ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीची तयारी करत होते आणि जेव्हा मला 2021-22 साली एकदम सरळ सेवाच्या ऍड आल्या, ऍडव्हर्टाईज होत्या, त्याच्यामध्ये बऱ्याच एक्झाम्स झाल्या, म्हणजे पुरवठा विभागाच्या असतील, महसूल विभागाच्या असतील, जलसंपदा विभागाच्या असतील 2022-23च्या आसपास. पण त्याच्या आधी मी MPSCचा स्टडी करत होते आणि ती डिफिकल्ट एक्झाम असल्यामुळं पूर्व परीक्षा पास झाली तरी मुख्य परीक्षा पास होणं अवघड राहायचं. 2021 साली मी क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटची पूर्व परीक्षा पास झालेली आहे. परंतु नेहमीप्रमाणे मला मॅथ्स आवडत नव्हतं. क्लर्कसाठी गणितच जास्त होती आणि टॅक्स असिस्टंटसाठी सुद्धा गणित होती आणि तो माझा थोडा वीक पॉइंट होता. बाकी सब्जेक्ट मध्ये स्कोर झाला पण त्यात स्कोर न झाल्यामुळे माझी मुख्य परीक्षा क्लिअर नाही झाली. 2022 नंतर 22लाच ग्रुप बी ची PSI ची एक्झाम पूर्व परीक्षा माझी पास झालेली. पण मला माहित नाही, लहानपणापासून वर्दीमध्ये इंटरेस्ट नव्हता, म्हणजे PSI नव्हतंच व्हायचं, पण तरी पण मग मी प्री दिली, मेन्स दिली, पण इंटरेस्ट नसल्यामुळे मेन्सचा काही विशेष अभ्यास केलेला नव्हता. त्याच वर्षी फूड सेफ्टी इन्स्पेक्टर ही राज्य सेवाची पोस्ट आहे, त्यामध्ये माझी प्री क्लिअर झाली. पण एकदम 2-4 एक्झामच्या मेन्स आल्यामुळे एक PSI ची मेन्स होती, पण बघूया जमलं तर म्हणून मी त्याची थोडीशी लॉची तयारी करत होते. फूड सेफ्टी इन्स्पेक्टरचा एकदम वेगळा सिलेबस आहे, जो की लेखी असतो आणि त्याच्या सिलेबस नुसार अभ्यास करणं. ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीत झालं, परंतु मध्ये जो गॅप पडला त्याच्यामुळे त्या सब्जेक्टवरचा होल्ड थोडा कमी झाल्यामुळं फूड सेफ्टी इन्स्पेक्टरची पण एक्झाम पास नाही झाले. त्यानंतर नेक्स्ट 2023ला पुन्हा क्लर्कची एक्झाम आली, जी ऑल महाराष्ट्र पहिली क्लर्क एक्झाम होती. 8,000 की काही जागा होत्या, 7,000 समथिंग. तेव्हा मी ती एक्झाम दिलेली आणि म्हणजे प्रोसेस इतकी लेंदी असते की 2 वर्ष तर म्हणजे त्या इयरनुसार डिपेंड करतं, तेव्हाच्या राजकीय सिच्युएशन काय आहेत, निवडणुका येत आहेत का, त्यानुसार एक्झाम पोस्टपोन होत असतात. आणि ह्या गेल्या 4-5 वर्षात तर इतक्या वेळा एक्झाम पोस्टपोन झाल्या, तेव्हा आपल्याला खूप संयम ठेवावा लागतो. 2023ची क्लर्कची मेन्स सुद्धा क्लिअर झाली मी आणि तेव्हा त्याच इयरला नवीन क्रायटेरिया चालू झाला की टायपिंगची एक्झाम क्लिअर करणं कंपल्सरी केलं. टायपिंगचं सर्टिफिकेट होतं, मात्र ती एक्झाम मुंबईला होती, पवईला, IIT पवईला, आणि तिथे आधी प्रॅक्टिस पाहिजे आणि 10 मिनिटांमध्ये आपला तिथे पेशन्स आजमावला जातो. जर त्यात आपला कंट्रोल गेला तर ती एक्झाम प्री करून मेन्स करून पण फक्त टायपिंग क्वालिफाय न झाल्यामुळं फेल होण्याची जास्त शक्यता होती आणि पहिलीच एक्झाम असल्यामुळं अनुभव नव्हता. त्यात मी टायपिंगची जी एक्झाम होती 2019 साली ते मराठी आणि इंग्लिश, मराठी 30-40, इंग्लिश 40 हे फक्त 3 महिन्यात क्लिअर केलेले, ज्याचा एकाच मराठी 30 साठी 6 महिने घेतले जातात. ते 3 महिन्यात फास्ट मध्ये क्लिअर केल्यामुळे तेवढी प्रॅक्टिस पण नव्हती. तरी पण 2023ची माझी टायपिंगची क्लर्कची एक्झाम क्लिअर झाली, पण त्याचा रिझल्ट यायला 2024चा म्हणजे गेल्या 25चं साल उजाडलं. 2023ची एक्झाम आणि 25ला रिझल्ट आला. तोपर्यंत मध्ये जलसंपदाच्या एक्झाम झालेल्या आणि त्याची ऍड मोठी होती. त्या ऍड मध्ये जवळपास शक्यता होती, त्याला पण टायपिंग क्रायटेरिया होता की एवढ्या जागा आहेत तर आपलं 3 पोस्ट होत्या, त्या तिन्हीपैकी एकात तर कन्फर्म सिलेक्शन होणार हे माहित होतं, जागा जास्त असल्यामुळं सुद्धा आणि अभ्यास इतका झाल्यामुळं. त्यामध्ये दप्तर कारकून एक पोस्ट आहे, दुसरी कॅनल इन्स्पेक्टर एक पोस्ट आहे आणि तिसरी फील्डवरची दुसरी दप्तर कारकून कॅनल इन्स्पेक्टर आणि अजून एक पोस्ट आहे त्याच्यामध्ये कॅनल इन्स्पेक्टर रिलेटेडच आहे, जी दप्तर कारकून ऑफिशियल होती आणि बाकीच्या 2 फील्डवरच्या पोस्ट होत्या. तर जेव्हा ती एक एक्झाम झाली 1 जानेवारी 2024 साली, त्याच्या आधी 2023च्या लास्ट 1-2 मंथ मध्ये तलाठीची एक्झाम झालेली, जी जास्त प्रिपरेशन न करता म्हणजे दिली होती मी आणि काही खात्री नव्हती की काय होईल. पण ही एक्झाम जी नंतर झाली त्याच्यात खात्री होती की काहीतरी तर यश मिळणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे ह्या तिन्ही एक्झाम एका वेळी झालेल्या एक 6 महिन्याच्या कालावधीत आणि तेव्हा असा अभ्यास झालेला की एक तरी पोस्ट मिळणार, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स होते.
2024ला तो रिझल्ट आला आणि ऑगस्टला मला वाटतं ऑगस्टला या शाळेमध्ये तेव्हा आलेले. तेव्हा मी कॅनल इन्स्पेक्टर या पोस्टसाठी गेले, जे की माझं सिलेक्शन मंचर या कुकडी विभाग यामध्ये होतं. तिथे गेल्यावर 1 महिना जॉईन केलं. तिथली सिस्टीम, तिथला जॉब समजेपर्यंत इकडची तलाठीची ऑर्डर आली आणि आपला तालुका नाही पण आपला जिल्हा आणि त्यात खंडाळ्यासाठी प्रयत्न करत होते, पण तेव्हा वॅकन्सी नसल्यामुळे मला वाई तालुका मिळाला. म्हणजे एकानंतर एक पोस्ट मिळत गेल्या आणि ही पोस्ट आता तलाठीची जॉईन केल्यावरती जी महसूल म्हणजे मी क्लर्क म्हणून जी एक्झाम दिली होती त्याचं माझं DVET शिवाजीनगर येथे सिलेक्शन झालं. म्हणजे एकामागे एक 3 एक्झाम सिलेक्शन झाल्यामुळे आणि पहिला जॉबचा एक्सपिरियन्स नव्हता, पण दुसरा जॉब या भागात असल्यामुळे मी हा दुसरा जॉब तलाठी म्हणून निवडला. आणि त्यानंतर तिसरा जॉब जो मला DVET मध्ये क्लर्क म्हणून मिळालं होतं, मी ते ऑप्टिंग आउट केलं. कारण माझ्याऐवजी कोणाला तरी ऑप्टिंग आउट केल्यामुळे ती संधी कोणाला तरी मिळणार होती. कोणाच्या तरी आयुष्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण होणार होतं, म्हणून मी ती पोस्ट ऑप्टिंग आउट केली आणि सध्या तलाठी या पदावर कार्यरत आहे. खूप छान मॅडम, तुम्ही एवढं मेहनत केली, खूप अभ्यास केला आणि 3 पोस्ट तुम्ही मिळवल्या, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. एक तरुण महिला अधिकारी म्हणून तुम्ही आता कार्यरत आहात. लोकांशी संवाद साधताना आलेला एखादा अनुभव, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती. मी जॉईन करून जवळपास 1 वर्ष झाले आणि हे नवीन सगळं प्रोफेशन, मला कधी सातबारा सुद्धा माहित नव्हता आणि एकदम शेतीशी रिलेटेड जॉब मिळाला. त्याच्यामुळे थोडंसं पहिल्यांदा जाणवत होतं की बाबा या जॉबमध्ये खूप त्रास होणार आहे, कारण शून्यापासून सुरुवात आहे, आपल्याला शेती रिलेटेड गोष्टी जास्ती माहिती नाहीत. त्याच्यामुळे लोकांशी एकतर जेव्हा जॉईन केलं तेव्हा लोकांशी जास्त कॉन्टॅक्ट या जॉबमध्ये असतो. लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात, त्यांच्या पद्धतीनं फील्डवरती काम करावं लागतं, शेतात जाऊन पंचनामे करावे लागतात. म्हणजे ऑफिस आणि फील्ड या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेला हा जॉब आहे. एक गोष्ट आहे की आपण लोकांशी आदराने वागलो, त्यांच्या समस्यांचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, त्यांना हवी ती कामं त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेत झाली, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो असतो ना, तो मला म्हणजे माझ्या जॉब मधलं सगळ्यात भारी गोष्ट वाटते. खूप छान मॅडम, आता तुम्ही तलाठी या पदावर कार्यरत आहात. आता इथून पुढे अजून तुमच्या परीक्षेची तयारी चालू आहे का पुढच्या पदासाठी? मला म्हणजे हा जॉब भेटला तेव्हा मी म्हटलेलं की 1 वर्षभर अभ्यास करेल आणि दुसरा जॉब बघेल, कारण प्रत्येकाला असं संधी मिळते तर त्याचं सोनं केलं पाहिजे आणि आणखी पुढची पोस्ट मिळवावी अशी इच्छा अजूनही आहे, होती आणि राहील. पण हा जॉब इतका म्हणजे वर्सटाईल आहे की एकच महसूल डिपार्टमेंट दिसतं, त्यामध्ये गावाचा महसूल पण गोळा करावा लागतो, लोकांना सातबारे, फेरफार, आटो त्याचं वितरण करावं लागतं, लोकांच्या जमिनीशी रिलेटेड काही समस्या असतील त्या पाहाव्या लागतात, शेताचे वाद बघावे लागतात, त्यानंतर पानंद रस्ते असतील शेताकडे जाणारे त्याच्या समस्या असतील. आता नवीन निघालेला फार्मर ID ॲग्रीस्टॅक, जसं की आधार कार्ड आहे तसं शेतकऱ्यांना फार्मर ID काढणं कंपल्सरी झालंय. लोकांच्या शेताची पीक पाहणी असेल, त्यानंतर सध्या ग्रामपंचायत निवडणुका येणार आहेत. मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा विधानसभा निवडणुका होत्या, ZP पंचायत समितीच्या निवडणुका आता झाल्या, तर सगळ्याचा डोलारा महसूल विभागावर अवलंबून असतो आणि इतकी सारी वर्सटाईल कामं, लोकांच्या मयत व्यक्ती असतील फॅमिलीमध्ये त्यांच्या वारस नोंदी करणं, एकूम्या कमी करणं, अशा इतकी कामं आहेत की त्याच्यामुळे मला कामातून अगदी जेवायला सुद्धा वेळ भेटत नाही. तरी पण मी प्रयत्न करणार आहे की वेळ काढून आणखी अभ्यास करून वेगळी पोस्ट मिळवून लोकांची आणखी सेवा करण्याची संधी मला मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. खूप छान मॅडम. मॅडमांनी आता सांगितलं की त्यांना जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही, तरी त्यांचं अजून हे स्वप्न आहे की अजून वरची पोस्ट कशा प्रकारे मिळवता येईल, अजून अभ्यास कशा प्रकारे आपल्याला करता येईल, ह्यासाठी मॅडम अजून प्रयत्न करत आहे. तर मॅडमांच्या मुलाखतीमधून किंवा हे आता जे वक्तव्य केलं त्यातनं विद्यार्थ्यांना खूप शिकण्यासारखं भरपूर आहे. मॅडम, तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की आज ही आमच्या शाळेतील विद्यार्थी हे चांगले हुशार आहेत, त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा काही विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की आम्ही सुद्धा भविष्यामध्ये MPSC UPSC सारख्या परीक्षा द्याव्या, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की त्यांना
अभ्यास कसा केला पाहिजे, म्हणजे आतापासूनच त्यांनी अभ्यास करायला पाहिजे का 11वी-12वी नंतर केला पाहिजे, याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करा. एकतर मी सर्वांना असं म्हणणार नाही की सगळ्यांनी एमपीएससीच केली पाहिजे, स्पर्धा परीक्षाच केली पाहिजे. मोठं स्वप्न नक्की पहा, पण शिक्षक असतील किंवा आपले पालक असतील, आपल्या अवतीभोवतीचे मोठे लोक आपल्यातील स्किल ओळखतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्याला असं वाटतंय की माझं यामध्ये स्किल आहे आणि मी हे जास्त चांगलं करू शकतो त्यांनी त्या स्किल डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करावे. बाकी एक्झाम्स वगैरे नंतर आहेतच, पण सध्या तुमचा जो बेसिक पाया आहे तो व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. कारण हा पाया नंतर भविष्यात 10वी झाल्यावर 10वी पर्यंतचा पाया आपल्याला परत बांधता येत नाही. त्याच्यामुळे आता जेवढा प्रयत्न करता येईल, कारण तुम्हाला तर दुसरं काही कामच नाही, अभ्यासच करायचा आहे आणि तोच प्रामाणिकपणे करायचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अभ्यासाकडे खूप व्यवस्थित लक्ष द्या, तुमचा पाया व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कमी प्रॉब्लेम येतील. आणि एमपीएससी किंवा कोणतीही एक्झाम्स द्यायची असेल, आता मी ज्या एक्झाम थ्रू गेले त्याचं मार्गदर्शन कोणालाही हवं असेल तरी मी ते देईलच. परंतु तुम्ही आता ज्या वयात आहात 10वी पर्यंत व्यवस्थित तुमचा अभ्यास करा. तुमची बाकी आवड आहे ती हॉबी जपा, कारण मोठं झाल्यानंतर आपल्याला हॉबी आपले छंद जपायला सुद्धा वेळ भेटत नाही, पण सोबत अभ्यास पण गरजेचा आहे. आणि एकदम आत्ताच लोड नका ठेवू, मात्र पाया ही महत्वाची गोष्ट आहे, ती मात्र क्लिअर पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढे फायदा होईल. आणि सुरुवात करायची म्हटली तर थोडं म्हणजे जसं की मला तेव्हा त्या वयात पेपर वाचण्याची आवड होती, त्याचा फायदा पुढे झाला. तसं तुम्ही तुमच्या छोट्या गोष्टीतून त्या बाजूने प्रयत्न करू शकता. मात्र 10वी नंतर तुम्ही व्यवस्थित त्याबाबत विचार करावा एमपीएससी बाबत. तरी पण एमपीएससी मध्ये दुसरं काही नाहीये, तुमचे हे जे विषय आहेत सध्या जे असतात, गणित असेल, विज्ञान असेल, त्याच एक्झाम्स थ्रू आपल्याला त्याच बेसिक वरती पुढे अभ्यास करून एमसीक्यू सॉल्व्ह करायचे किंवा लेखी परीक्षा द्यायच्या. त्याच्यामुळे हा पाया व्यवस्थित केला पाहिजे असं मला वाटतं. आमच्या विद्यालयामध्ये मॅडम 5वी स्कॉलरशिप आहे, त्याचबरोबर 8वी स्कॉलरशिप, 7वीला आरटीएस परीक्षा आहे आणि 8वीला NMMS आणि स्कॉलरशिप ह्या स्पर्धा परीक्षा आहे. आता आमच्या विद्यालयातील विद्यार्थी सुद्धा खूप अभ्यास करतात आणि चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण आता ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला माहित आहे की बुद्धिमत्ता, गणित, मराठी, इंग्रजी अशा प्रकारचे विषय असतात. मग या विषयाचा या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्याचा फायदा होईल का? हो, नक्की. कारण हे जे स्कॉलरशिपच्या एक्झाम आहेत ना, ते जास्त कोरिलेटेड आहे एमपीएससीशी. म्हणजे एमपीएससी मधला राज्यसेवेचा सीसेट पेपर आहे, तो सेम तुमच्या या स्कॉलरशिपच्या NMMSच्या एक्झाम्स सेम त्या टाईपचाच असतो. फक्त तेव्हाची IQ लेवल किंवा तेव्हाचं नॉलेज आणि तेव्हाचं आपलं वय, त्यानुसार त्या एक्झाम थोड्याशा अडॅप्टेड असतात. बाकी सगळा बेस हाच आहे. त्याच्यामुळे ह्या एक्झाम मध्ये तुम्ही भाग घ्या, जास्त मार्क्स अचीव करण्याचा प्रयत्न करा, त्याचा फायदा तुम्हाला 100% आहेच. खूप छान मॅडम, आज तुम्ही आमच्या विद्यालयामध्ये, म्हणजे तुमचंही विद्यालय आहे, आम्हाला एक सार्थ अभिमान आहे की तुम्ही आमच्या या न्यू इंग्लिश स्कूल पडशी विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहात आणि तुमच्याकडूनच हे विद्यार्थी सुद्धा आदर्श घेतील आणि हे सुद्धा भविष्यामध्ये मोठे अधिकारी होतील अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विद्यालयामध्ये भेट दिली, त्याचबरोबर तुम्ही छान अशा प्रकारची मुलाखत दिली, त्याचबरोबर विचारलेल्या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तर दिली आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ती माहिती समजली. अतिशय सोप्या भाषेत मॅडम तुम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगितलं, त्याबद्दल आम्ही आमच्या विद्यालयातर्फे आमचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ यांच्या हस्ते मी तुमचं आभार मानतो. धन्यवाद.